मार्च ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने दिलेल्या आंदोलनातील हा शेवटचा टप्पा म्हणजे संप। आज बँक ऑफ महाराष्ट्रामधील देशभरातील सर्व कर्मचारी आणि कर्मचारी वर्ग हा संपात उतरलेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे। यासाठी या संपाची आमची मागणी काय असेल तर फक्त एकच मागणी, विशेष मागणी जी आहे ती म्हणजे बँकेमध्ये सर्व संवर्गामध्ये नोकर भरती ही झालीच पाहिजे। आज बँकेच्या जवळपास 2500 शाखा आहेत, परंतु या शाखांमध्ये आज 300 शाखा अशा आहेत बँकेमधल्या की जिथे एकही क्लार्क नाही आहे आणि 700 शाखा अशा आहेत की जिथे एकही शिपाई नाही आहे। तसेच बँकेतील सर्व 2500 शाखांमध्ये सफाई कर्मचारी एकही नाही आहे। जे काही कर्मचारी आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेण्यात आलेले आहेत। आमची संघटना म्हणून ही मागणी आहे की या सर्वांना कायमस्वरूपी तुम्ही नोकरीमध्ये सामील करून घेण्यात यावं आणि नोकर भरतीची जी प्रक्रिया आहे ती ताबडतोब बँकेने सुरू करावी। ही एक रास्त मागणी घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। व्यवस्थापनाने आमच्या या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक विचार करावा या अर्थाने आम्ही गेले 3 दिवस RLC, CLC, डेप्टी CLC समोर आमच्या बैठका झालेल्या आहेत, परंतु कुठल्याही प्रकारे या आमच्या मागण्यांवर तोडगा काढण्यामध्ये व्यवस्थापन अपयशी ठरलेलं आहे। त्याकरिता आज इथं रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि नोकर भरतीची ही एक मुख्य मागणी घेऊन आज आम्ही हा संप पुकारत आहोत। याबरोबरच आमची दुसरी मागणी आहे की बँकेमध्ये जे राईट टू रिप्रेझेंटेशन आहे, जो कायद्याने दिलेला जो अधिकार आहे की आमचा रिप्रेझेंटेशन कुणी करावं, या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। ते देखील करण्यास गेल्या 6 महिन्यापासून बँक व्यवस्थापन टाळाटाळ करत आहेत। ही देखील आज आमची एक मागणी आहे। याचबरोबर करारामध्ये उल्लेख असताना देखील संघटनेचे सगळे संघटना कार्यालय बँकेने जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतलेली आहे। ती संघटना कार्यालय आम्हाला वापस मिळावीत, परत मिळावीत, ही देखील एक मागणी आम्ही घेऊन संपामध्ये उतरलेलो आहोत। याच्या आधी तुम्ही आंदोलन केले होते, त्याचा काही परिणाम? या आधीच्या आंदोलनामध्ये देखील आम्ही नोकर भरतीसाठी आम्ही मागणी केली होती। त्यावेळेस व्यवस्थापनाने 300 जागा ज्या डिक्लेअर केल्या होत्या त्यामध्ये आंदोलनानंतर त्या 600 करण्यात आलेल्या आहेत। त्या 600 जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली, परंतु यामध्ये बँकेमध्ये जॉईन होणारी जी कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती फक्त 336 राहिलेली आहे। म्हणजे याकरता आम्ही मागणी जास्ती करतोय की बँकेमध्ये जे रिटेन्शन लिमिट आहे ते कमी प्रमाणात आहे, 40% आहे। त्याकरता आम्ही व्यवस्थापनाचा आग्रह धरतोय की तुम्हाला जर समजा 500 जागा पाहिजे असतील तर तुम्ही 1000 जागांचा द्या, त्या निमित्ताने देखील तुमच्याकडे 500 जागा येतील। ही आमची मागणी आहे आणि ह्या मागणीला व्यवस्थापन टाळाटाळ करत आहे। त्याकरता आम्ही रस्त्यावर उतरलो। कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पण तुमचा विरोध आहे, काय कसं बघता सरकारने कॉन्ट्रॅक्ट पद्धती? कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला आमचा याच्यासाठी विरोध आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे काही कर्मचारी कामावर आहेत त्यांना जो पगार मिळतोय तो तुटपुंजा मिळतोय। त्याचबरोबर त्यांना इतर कुठल्याही सवलती दिल्या जात नाहीत, त्यांना रजा मिळत नाहीत, हक्काची रजा नाही आहे त्यांना। आणि बँकेमध्ये कार्यरत असताना ज्या काही सेवा सवलती आहेत बँक कर्मचाऱ्यांना, त्यातली एकही सेवा शर्ती त्यांना लागू होत नाही। ती सेवा शर्ती त्यांना लागू करावी ही देखील आमची मागणी आहे। राजेंद्र देवळे, कार्याध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, औरंगाबाद। तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर काय करणार? जर ह्या मागण्या आमच्या आज पूर्ण झाल्या नाही तर आम्ही भविष्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सलग 2 दिवसाचा संप पुकारणार आहोत। आणि हा संप पुकारताना आमच्याबरोबर आज आम्हाला दोन्ही अधिकारी संघटनांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे, परंतु ते आज आमच्या बरोबर संपत नाही आहे। लेकिन पुन्हा भविष्यामध्ये मात्र ते देखील आमच्या बरोबर येणार आहेत आणि सर्व संघटना मिळून आम्ही आमचा लढा ताकदीने उभा करणार आहोत।